ट्रॅक्टरपासून संस्कृतीपर्यंत निनाई परळेची मनीषा पाटील ठरली खऱ्या अर्थाने कष्टाळू महिला शेतकरी। जागतिक महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करणारा दिवस आहे। समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला आपली छाप उमटवत आहेत, त्याचप्रमाणे शेती क्षेत्रातही महिलांनी आपली ताकद सिद्ध केली आहे। शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळे येथील युवा महिला शेतकरी मनीषा मंगेश पाटील या त्याच जिद्दीने जिवंत उदाहरण ठरत आहेत। शेतकरी कुटुंबात जन्मलेली मनीषा पाटील यांनी शेतीला केवळ व्यवसाय न मानता आपले कर्तृत्व दाखवण्याचे माध्यम बनवले आहे। मनीषा पाटील यांनी स्वतः म्हैस गोठा पालन आणि संगोपन करत शेतीसोबत पशुपालनाचीही यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे। इतकेच नव्हे तर शेतीतील विविध अवजारे हाताळण्यातही ते अग्रेसर आहेत। ट्रॅक्टर, रोटावेटर यासारखी अवजारे चालवत शेतीची मशागत करणे, पिकांची काळजी घेणे आणि शेतीची सर्व कामे आत्मविश्वासाने पार पडणे ही त्यांची दैनंदिन दिनचर्या आहे। शेतीपुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या अंगी सांस्कृतिक कलेचेही वैभव आहे। लेझिम आणि इतर पारंपरिक कलांमध्ये त्या प्रावीण्य मिळवून इतर महिलांनाही प्रशिक्षण देत आहेत। त्यामुळे अनेक महिलांना त्या प्रेरणास्थान वाटतात। घर, शेती, पशुपालन आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या मनीषा पाटील या आजच्या काळातील खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि कष्टाळू महिला शेतकरी म्हणून ओळख निर्माण करत आहेत। जागतिक महिला दिनानिमित्त अशा जिद्दी, कष्टाळू आणि प्रेरणादायी महिला शेतकरी भगिनींचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी ऊर्जा देणारा ठरत आहे। माझे मामा संजय पाटील, शिवाजी पाटील त्यांनी मला सर्व वाहने चालवायला शिकवलेली आहेत आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामे करत आलेली आहे आणि यातून पुढे एक मोठी स्वप्न आहे ती मी पूर्ण करणार। शेतीतूनच मला मोठं व्हायचं आहे। शेतीला लागणारी सर्व अवजारे मी स्वतः चालवते। ट्रॅक्टर असो, लोटर असो, गवत काढायची मिशन असो, मी स्वतः ते मामांच्या घरी लहानाची मोठी झाली आहे। मी मामानीच मला शिकवले आणि मी ती सगळी म्हणजे हेच हाताळते। ट्रॅक्टर, टू व्हीलर, फोर व्हीलर, लोटर असो, गवत काढायची मशीन, ह्या सर्व गाड्या मी शिकलेली आहे आणि ती मी स्वतः वैरण असो आणायची जनावरांना, लोटर मारायचा असो, पलटी शेतातली ऊस भरणे असो, ही मी स्वतः कामे करते। ग्रामीण भागातील मुलींना एकच संदेश देऊ शकतो, तुम्ही आता म्हणताय की मला सरकारी जॉब व्हायला पाहिजे, आर्मी व्हायला पाहिजे, मला शेतकरी नको आणि शेती पाहिजे। शेती पाहिजे तर ती शेती कोण करायची? फक्त शेती पाहिजे म्हणून काय नाही। आज सरकारी जॉब व्हायला पाहिजे, प्रत्येकाला सरकारी नोकरी लागणं असं काय नाही। त्याच जर मुलींना असं ठरवलं की शेतकरी असो, त्यातच आपण शेती पिकवूया, ऊस घालवूया, त्यात अनेक पिकं घेऊया, शेतकरी का मोठा होणार नाही? आपण या तरुण पिढीने शेतीकडे लक्ष दिलं तर आज शेतकरी कितीतरी पटीने पुढे जाऊ शकतो। आणि शेतकऱ्याला काय असं नाही की आज बाबा ते केलंच पाहिजे, काय नोकरीवाल्याला आज तिथं जाणं गरजेचंच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती नोकरी करतोय हे आपण दुसऱ्याच्या राबतोय, आपण स्वतःच्या शेतात राबूया, आपल्याला कोण विचाराय नसतंय, काय नसतंय, हक्कानं आपण कधीही जाऊ शकतो, कधीही येऊ शकतो। असं नोकरीत नाही चालत, त्या टायमिंगलाच जायला पाहिजे, त्या टायमिंगलाच ते केलं पाहिजे, हे मुलींनी आत्ताच्या समजलं पाहिजे। ग्रामीण भागातल्या मुलींनी पण म्हणजे कोणतीही मुलगी असून दे, तिनं शेतीचा विचार करून, तो शेतकरी असून दे, त्याला त्याच्या खांद्याला खांदा लावून तिनं काम केलं पाहिजे। आज कोणतेही काम मुली आज कोणत्याही क्षेत्रात पुढे आहेत, मग शेतीत का नाहीत? तिने जर नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून ऊस काढला, आपली शेती 1 एकर असून दे, त्यात नाही म्हणलं तरी 50 टन ऊस घालवला तरी आपल्या बरोबर तो व्यवसाय चालू राहतोय, त्यातनं एक चांगलं हे मिळतंय। त्यामुळं मुलींनी शेतीकडे लक्ष देऊन, शेतकरी असला तरी काही नाही पण शेती पाहिजे। आज कोरोनाचा काळ होता, त्यावेळेस सगळी लोक मुंबईवरून गावाला आलेली, त्यावेळेस माणसाकडे पर्यायच नव्हता। त्यावेळेस माणसाने काय केलं, शेतीशिवाय पर्याय नव्हता। त्यावेळेस लोकांना पण कळालं शेती थोडी का विना शेती स्वतःची पाहिजे। आणि मुलींनाही कळालं की बाबा ते मुंबईला ठिकाणी येऊन गावाला कसं राहायचं, काय करायचं, म्हणजे कधी कुणावर काय कोणती वेळ हे सांगू शकत नाही। त्यामुळे शेती ही पाहिजे आणि शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही। म्हणतात ना, वावर आहे तर पावर आहे। त्यामुळे मुलींनी पूर्ण शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे। शेतकरी नवरा असला म्हणून काय
कमीपणा वाटून घ्यायची गरज नाही. कमीपणा वाटून घ्यायची नाही. या स्वतः बुलेट चालवतात, ट्रॅक्टर चालवतात, जेसीबी चालवतात, ट्रक चालवतात आणि त्याही पेक्षा 40 गायींचा गोठा चालवतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोण म्हणेल काय गायी सांभाळतात, पण सकाळी 5:30 ला गायीचं शेण मलमूत्र काढतात आणि जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक, उसाचा ट्रक फडात फेकून बाहेर काढतात. किती महिला सक्षमीकरण झालेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण या ताईंसाठी जोरदार टाळ्या. हीच खरी सावित्रीची लेख आहे. हॅलो, अभिमानानं एवढं सांगते की ही माझी विद्यार्थिनी. अरे वा. या